हा व्लॉग स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी. वैशाली कॅटरर्स इव्हेंटचं नाव जर सांगायचं झालं तर रायगडमध्ये फार मोठं आहे. एक उत्तम सुगरणीचा स्वाद असणारं स्नेहभोजन कसं असावं तर आज आपल्याला हे जेवण या ठिकाणी मिळत आहे. आपल्या उरण भागामध्ये जे लागतं नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये ती अस्सल चव त्यांच्या जेवणामध्ये असते. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी भरपूर दिवस वाट बघत होतो, कारण का हा व्लॉग स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी. कारण का जर तुम्ही कुठली पार्टी इव्हेंट्स, हळद, लग्न सोहळा ऑर्गनाईज करत असाल किंवा तुम्हाला कॅटरिंग्स इव्हेंट्सची गरज असेल तर तुम्ही संकेत कडूदादाला म्हणजे आपले वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरिंग्सला कॉन्टॅक्ट करा. या व्लॉगचा सरप्राईज आहे ना जो तुमच्यासाठी, तो शेवटला सांगेल. मित्रांनो, योगायोग कसा असते बघा. सकाळीच आपण आपल्या करंजा डॉगचा व्हिडिओ शूट केला होता. त्याच्यामध्ये आपल्याला एक दादा भेटला होता. त्यांनी 15 किलोचा साकला माशाची खरेदी केली होती आणि त्याच्यामध्ये विचारलं होतं, दादा कशासाठी चालवलास? तर त्यांनी सांगितलं होतं काय, राजेंद्र शिंदे काकांचा आज 60वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त तो सकला मासा खरेदी करतोय. आणि योगायोग बघा, आपण त्याच बड्डे पार्टीमध्ये आलो आहोत, पण कॅटरिंग्सतर्फे आहोत. आणि विषय थोडा बघा मोठा वाटतोय ना. हे बघा जबरदस्त विषय आहे. आणि जिथं विषय मोठा असते तिथं संकेत कडूदादा असतो. आणि तुम्हाला देखील अशा मोठ्या मोठ्या पार्टीज, इव्हेंट्स, हळद, लग्न वगैरे इव्हेंट्स वगैरे मॅनेज करायचे असतील तर कॉन्टॅक्ट पहिलेपासून समोर येत आहे. नक्की कॉन्टॅक्ट करा वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरिंग्सला. नाही बघा मित्रांनो, बट्टी लावले आणि त्याच्यामध्ये चिकन टिक्का आणि पहाडी कबाब याची तयारी सुरू आहे बघा. स्टार्टर सर्व करायची सुरुवात झालेली आहे. पहिलेच बघताय तुम्ही स्प्रिंग रोल आणि हे बघा चिकन टिक्का आणि चिकन पहाडी कबाब आणि इथं चिकन समोसे आहेत. नाही बघा, अशा प्रकारचे 4 स्टार्टर आपल्याला इकडे पाहायला भेटलेले आहेत. ओके, आपल्या समोर काका आहेत ज्यांनी जस्ट आपला चिकन टिक्का आणि पहाडी कबाब ट्राय केलाय. त्यांना विचारूया का त्यांना त्याची चव कशी वाटली. काका, आपलं नाव सांगा. अरुण शिंदे. छान टेस्ट आहे आणि छान वाटतं खायला. मस्त छान आहे, छान. ओके काका, धन्यवाद. पूर्ण सेटअप आपला तयार आहे हे बघा. आणि बसायची अरेंजमेंट एकदम मस्त केलेली आहे बघा. आणि रात्रीचा क्लायमेट आहे ना तो जबरदस्त होऊन जाते. मस्त मूडी क्लायमेट होते. सिटिंग अरेंजमेंट बघताय तुम्ही. आणि आतमध्ये इकडे VIP सेक्शन असणार आहे मित्रांनो. हे बघा, VIP सेक्शनची सिटिंग अरेंजमेंट अशी असणार आहे. तर मित्रांनो, बार काउंटर वगैरे बघून आपण आलोय जिथं आजच्या पूर्ण रेसिपीची तयारी केलेली आहे. आणि आज आपल्यासोबत एक स्पेशल व्यक्ती सुद्धा आहे, पंकज दादा, बोईर लॉनचे ओनर. नमस्कार दादा. नमस्कार. मस्त अरेंजमेंट केलेली आहे. आपला स्पेशल ग्रीन चिकन आहे. ग्रीन चिकन आहे स्पेशल. ओके. चिकन एकदम. त्यानंतर आपला गावठी रस्सा मटन आहे. मटन रस्सा मटन आहे. बघू शकतो, थिक ग्रेव्ही एकदम. ओके. त्यानंतर आपला प्लेन राईस आहे. प्लेन राईस आणि याच्यामध्ये बहुतेक भाकरी असणार आहे. सॅलड वगैरे ओके सर्व आपलं येईल. ओके, सॅलड वगैरे येईल. आणि आता आपण आलो व्हेज काउंटर जवळ. व्हेज काउंटर. व्हेज काउंटर मध्ये काय काय दादा आपल्याला? व्हेज काउंटर मध्ये भाकरी, दाल फ्राय, जिरा राईस आहे. जिरा राईस बघताय तुम्ही. व्हेज कोल्हापुरी आहे. व्हेज कोल्हापुरी आहे. ओके. व्हेज कोल्हापुरी बाकी आहे. आणि याच्यामध्ये आहे मटर पनीर आहे. मटर पनीर म्हणजे चिकन मटन पण आहे. हो. आणि 2 व्हरायटीच्या भाजी आहेत. दादाचा हॉल खूप मोठा आहे. हॉल आहे, AC हॉल आहे. हा. लॉन आहे. आणि कंटिन्यू तिथे वेडिंग, बर्थडेचे वेडिंग कंटिन्यू चालू असतात. कोणालाही बुकिंग करायची असली तरी पंकज दादाला कॉल करा, इथे या. नक्कीच. रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटची चव सुद्धा खूप चांगली आहे. ओके तर दादा. सर्वांनी नक्की या. ओके दादा. तर चला मित्रांनो, आता आपण VIP सेक्शन बघणार आहोत. ओके, अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, तुम्हाला मगाशीच दाखवली पूर्ण. आणि इथं एक काउंटर लावलेला आहे दादा आपण ना. हो हो, हा पूर्ण नॉनव्हेज काउंटर. पूर्ण नॉनव्हेजचा काउंटर आहे. ओके. प्लेट्स आहे तिथे.
आणि व्हेजसाठी व्हेजसाठी व्हेज डायरेक्ट ऑन टेबल सर्व्हिस होईल. ओके सर्विस आहे बघा. भाकरी प्लेन राईस आहे. ओके त्यानंतर VIP ला स्पेशली आपण मटन बनवलेलं, मटन तुम्ही बघू शकताय. आपण VIP मध्ये बसून खाऊया ना. हो नक्की. आपण अजून एका ठिकाणी आपल्याला जायचं, आपण तिकडे जाऊ. हो उलव्याला. ओके चिकन चिकन आहे. म्हणजे व्हेज वाल्यांना आपण स्वतः सर्व करू. स्वतः सर्व. ओके आणि आज आपल्या टोटल 3 ऑर्डर आहेत. 3 order ओके आणि मग तू हे सर्व मॅनेज कसं करतोस? म्हणजे आता एवढेच संख्यात तुला सगळे वेटर वगैरे लागत असतील ते कसं काय अरेंज करतोस तू सगळे? सर्व स्टाफ खूप मोठा आहे आपला. हा. स्टाफ खूप मोठा आहे. प्रत्येक ठिकाणी मॅनेज करायला वेगवेगळी माणसं दिलेली आहेत. आपल्या घरातलीच माणसं आहेत. सर्व माझे भाऊच आहेत. हा ते मॅनेज करायला येत. ते manage आणि जो करायला आपला स्टाफ आहे जो आज इथं लागलेला आहे भोईर हॉटेलला, तो किती लागलेला आहे? आज टोटल भोईर हॉटेलला जवळ 50 लोकांचा स्टाफ आहे. 15-16 जणांचा 50 लोकांचा स्टाफ आहे आज. सर्व्हिसलाच आपली जवळ 20 ते 25 पोरं सर्व्हिसला आहे. सर्व्हिसला आहेत. ओके बार काउंटरवर वेगळा आहे. तो तर एकदम प्रोफेशनल तुम्ही बघाल. बघितलाच. हो. ओके असं. आणि आता नंतर आपण कुठे जाणार? त्याचं एक तुम्हाला हे सांगतोय का, क्लायंटला एवढा आवडला का त्यांनी उद्यासाठी पण बार काउंटर आपला बुक करून ठेवलाय. असं आहे काय? क्लायंटला खूप आवडला आणि उद्याची पण त्यांनी बुकिंग दिली आपल्याला आजच. ओके दादा चलो आता काय प्लॅन आहे आपला? आपण आता जाणार उलव्याला. आता उलव्याला जाऊया ना. हो, एक आतमध्ये राऊंड मारू आणि उलव्याला जाऊ. ओके दादा. तर मित्रांनो पोचलो आम्ही आता उलव्याला आणि इथं 70वा वाढदिवस आहे ना. ओके तांडेल काकांचा. ओके मस्त एंट्री केलेला आहे. जाऊया आतमध्ये आणि कशी वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरिंगचे अरेंजमेंट केले ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि बघा मित्रांनो नॉनव्हेजमध्ये जे आयटम आहेत ते तुम्हाला दाखवतो. भाकरी आहे, भात आहे आणि ग्रीन चिकन आहे आणि आपला मटन आहे. ग्रीन चिकन आहे का जिरा मिरी आहे? ग्रीन चिकन आहे ना. ओके व्हेजमध्ये जे काय ते तुम्हाला दाखवते. लोणचं आहे, सॅलड आहे, कोथिंबीर वडी आहे आणि पापड, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी, पनीर टिक्का असेल बहुतेक, आणि भाकरी, भात आणि वरण आणि आपला बटर केक. आणि बघा मलाई फ्लेवरची आईस्क्रीम आहे. आणि बघा मित्रांनो आपल्यासमोर काका आहेत. त्यांचं जेवण झालं आणि ते आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत. काका नाव आपला? माझं नाव संजय पाटील आणि मी उरण बोकरड्यावरून आलेलो आहे. आणि आमचे मुलीच्या सासऱ्यांचा आज 70वा जन्मदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा आणि त्यांचा कार्यक्रम यशस्वीरित्या आणि योग्यरित्या करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. आणि खरोखरच अप्रतिम त्यांचा हा प्रोग्राम झालेला आहे. आणि त्यांना 70व्या वर्षानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. उदंड त्यांना आयुष्य लाभो. त्यांनी जी जेवणाची आणि आईस्क्रीम त्याच्यानंतर थंडा ही जी त्यांनी जी सोय केलेली आहे म्हणजे सर्व व्यवस्थित एकदम अप्रतिम. त्यांनी जेवण तर मटण चिकन म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज हे सुद्धा त्यांनी आयटम ठेवलेले आहेत. कुठला पदार्थ ठेवला नाही असं नाही, पण जे कॅटर्स त्यांनी नेमून दिले आहेत ते सुद्धा अप्रतिम आहे. आणि जेवणाची इतकी चांगली टेस्ट आहे. पकोडा ठेवलेले, त्याच्यावर चिकन तंदुरी सारखे आयटम ठेवलेले होते, त्याच्यावर व्हेजचे चांगले पनीरचे आयटम ठेवलेले होते. म्हणजे अप्रतिम टेस्ट आणि अप्रतिम त्यांची जी व्यवस्था आहे आणि जे मॅनेजमेंट आहे अप्रतिम आहे. त्याबद्दल मी त्यांना कॅटरलाच सुद्धा आणि जे कॅटर्स आहेत त्यांना पण धन्यवाद देतो का या प्रोग्राममध्ये त्यांचा मोठा खारीचा समजून आपण मोठाच त्यांचा सहभाग आहे. हे प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी त्यांचा पण हातभार लागलेला आहे, म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो. ओके काका धन्यवाद, शुभेच्छा. चला मित्रांनो मी ग्रीन चिकन घेतलंय, मटन घेतलंय, भाकरी घेतलंय, भात आणि जेवताना मी स्वतःचे व्हिडिओ काढत नाही कधी. जेवूया. आणि मित्र नाव आपला? सप्रेम घरात. ओके सप्रेम छान नाव आहे. ओके कोणी नाव ठेवला? पप्पाने नाव ठेवला. ओके आणि आई? ओके त्यांचं जेवण झालं. आईने व्हेज घेतला होता आणि तू पूर्ण नॉन व्हेज. आज संडे कसा मिस कराल?
ओके. स्टार्टर वगैरे ट्राय केलास तू? स्टार्टरमध्ये काय काय होता? स्टार्टरमध्ये तंदुरी होती आणि क्रिस्पी होती. कसा वाटला तुला? टेस्ट कशी वाटली? छान होता, खूप छान होता. क्रिस्पी पण खूप क्रिस्पी होती आणि खूप टेस्टी होती. तंदुरी खूप फ्लेवर्स होते याच्यामध्ये. व्हेरी फ्रेश, व्हेरी नाईस. खूप असा फ्रेश होता अँड व्हेरी नाईस. जास्त स्पायसी पण नव्हती, एकदम बरोबर होती. इट वॉज व्हेरी टेस्टी. आणि आता सध्या तू काय काय घेतलं होतं? मी सध्या राईस, भाकरी आणि ग्रीन चिकन घेतला होता. ग्रीन चिकन दोन वाट्या घेतलेल्या हो. मला एक वाटी एवढी आवडली ग्रीन चिकनची की मी लगेच दुसरी पण घेऊन टाकली. आणि पहिला कसं होतंच मी ऑरेक स्मेल येतो. मला एवढी आवडली ती ग्रीन चिकन. आणि माझ्या आईने व्हेज खाल्लं आहे. तिला पण विचारूया कसा वाटलं तिला व्हेज. कसा होता व्हेज? खूप छान व्हेज होता. ओके. आई नाव आपला? हर्षला घरात. ओके, थँक्यू सो मच. आपल्या समोर आहे आतिश दादा, जो एवढे ग्रँड इव्हेंट्स मध्ये जात असतो. बरेच इव्हेंट्स तो अँकरिंग करत असतो आणि त्याच्याकडून या सोल्याची बाईट भेटणं, या इव्हेंटची बाईट भेटणं म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. दादा, एवढे सोले अटेंड करतोस, काय सांगशील आजच्या या आपल्या वैशाली इव्हेंट्सकडून मी आलेलो आहे. आपण बाईट घेत असतो, कसे रिव्ह्यू घेत असतो, काय जेवण कसं झालं आहे, जेवणाची टेस्ट कशी होती, तुला स्टार्टर कसे वाटले, त्याबद्दल थोडी माहिती देतो. आता तू जेवतो, दोन्ही आयटम तू घेतलेले आहेस आणि नॉनव्हेज घेतलेलं आहे. तुला नॉनव्हेज जास्त आवडते वाटतं, काय सांगशील? आपण पहिली गोष्ट म्हणजे सागर किनाऱ्यावर राहतो, त्याच्यामुळे आपला जेवण हा नॉनव्हेज जास्त जाईल. वैशाली कॅटरर्स इव्हेंटचं नाव जर सांगायचं झालं तर रायगडमध्ये फार मोठं आहे. रायगड, नवी मुंबईमध्ये सगळ्यात जास्त ऑर्डर्स आता वैशाली कॅटरर्स इव्हेंटच्याकडे असतात. व्हेज असो, नॉनव्हेज असो, त्यांची वेलकम ड्रिंक असू दे, ज्यूस, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने देतात. आजही आपण 70व्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही डिश बघताय. एक उत्तम सुगरणीचा स्वाद असणारं स्नेहभोजन कसं असावं तर आज आपल्याला हे जेवण या ठिकाणी मिळतं आहे. मग वाढदिवस असू द्या, लग्न समारंभ असू द्या, सेवानिवृत्ती असू द्या, कोणत्याही कार्यक्रमामध्ये मी बऱ्याच ठिकाणी निवेदनाला जातो ना, मला कॅटरर्स जर कोणाचा आला तर जास्तीत जास्त करून मला वैशाली कॅटरर्स इव्हेंट्स माझ्या समोर येत असतो. आजही तीच आहे. वैशाली इव्हेंट्स कॅटरर्स, प्रवीण दादा, संकेत यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं सोय केली आजच्या जेवणाची. ओके दादा, तुझा बाईट भेटला म्हणजे आपल्या व्हिडिओला 4 चांद लागले असा विषय आहे. थँक्यू सो मच दादा. भालचंद्र नांडेल काकांच्या 70व्या वाढदिवसाची पार्टी बघितलीत आणि आता आपण चाललोय अंगण हॉलला. तिकडे जाऊन एक रिटायरमेंट आहे, तिकडची व्यवस्था तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पोचलो आहे आपण आता आपल्या वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरिंगच्या दुसऱ्या ऑर्डरवरती आणि आपण आलो आता अंगण हॉल येते आणि इकडं निर्मला घरत आईंचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा आहे, तर त्यांना शुभेच्छा आपल्याकडून आणि त्यांना देखील म्हणजे त्यांचा थोडा ओवलणी वगैरे होईल ते देखील तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्यासमोर संकेत कडू दादा आहे आणि आता इकडं स्टार्टर, तिकडं काय आपण स्टार्टर पाहिला? तिकडे 4 स्टार्टर आहेत. स्प्रिंग रोल आहे, चिकन समोसा आहे, 2 टाईपचे कबाब आहे, चिकन रोस्ट आहे. ओके, 5 प्रकारचे स्टार्टर आपल्याला तिकडं पाहायला भेटले आणि इकडं स्प्रिंग रोल आहे. स्प्रिंग रोल आहे. म्हणजे आपण 3 ठिकाणी ऑर्डर आहे दादा आपली, तर 3 ठिकाणी 3 अलग अलग स्टार्टर वगैरे आहेत. ओके, वेगवेगळे स्टार्टर असणार आहेत. तर बघा असे स्प्रिंग रोल्स. ओके, धन्यवाद दादा. आणि दादा, तुला मला एक गोष्ट विचारायला नक्कीच आवडेल की आज जसे आपण 3 ऑर्डर घेतलेले आहेत, मग जसं या सीझनला तू किती ऑर्डर मारलेस? या सीझनला फक्त वेडिंगच्या आपल्या 40 लग्नाच्या आपण केले आहेत. सीझनला म्हणजे जवळजवळ 1.5 महिना, फक्त 1.5 महिन्याचा सीझन होता. तसं सांगायला मला नक्कीच आवडलं की आपली दोघांची फील्ड अशी मॅचच होते. म्हणजे जिथं तुझा चालू होते, आता काय लग्न कार्य झाला, आता बर्थडे पार्टी, आता हे सर्व बेबी शॉवर वगैरे सुरू आहे. सर्व चालू, आता कंटिन्यू चालू होतील. आता बर्थडेज वगैरे, बेबी शॉवर वगैरे चालू होतील. त्याच्यानंतर परत आपला पुढचा सीझन चालू होईल लगेच. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, स्टार्टरला स्प्रिंग रोल आहे आणि मेन कोर्समध्ये काय काय आहे ते स्वतः संकेत कडू दादा दाखवतील. तांदळाची भाकरी, चांदाची भाकरी, स्टीम राईस, आपलं गावठी मटण आहे, मटन. ग्रेव्ही बघू शकता. ओके. आणि दादांनी मगाशी सांगितलं, आशिष दादानी, काय म्हणजे आपल्या कॅटरर्सकडून आपले लोकांना चव आवडते तशीच आपण चव देत असतो. चिकन आहे, ओके. सुका चिकन आहे, एकदम ड्राय केलेलं चिकन आहे. सुका चिकन आणि मटन आहे ना आपल्याकडे आज? हो. आजच्या रेसिपीमध्ये इकडे व्हेज काउंटर आहे ना? हो, इकडे व्हेज. आणि मित्रांनो, इथं व्हेज काउंटर असणार आहे. प्लेन राईस, नंतर मटर पनीर, मटर पनीर,
आलू मसाला, आलू मसाला, दाल फ्राय, दाल फ्राय, सॅलड, पापड, सॅलड, लोणचं. पापड, लोणचा. ओके ओके दादा, धन्यवाद. आशिष घरत दादा आपले समोर आहेत आणि आज ज्यांच्या सेवापूर्ती सोहळा आहे त्यांचा मुलगा. दादा काय सांगाल आजच्या सोहळ्याबद्दल आणि आज जो सोहळ्याकरिता तुम्ही आपल्या वैशाली कॅटरर्सवर विश्वास टाकला त्याबद्दल काय सांगाल? कशी सर्व्हिस आहे? नाही, सर्व्हिस खूपच चांगली आहे. खरं तर हा प्रोग्राम दुसरा प्रोग्राम आहे ह्या महिन्यातला. पहिला प्रोग्राम ह्याच महिन्यात शाळेकडून झालेला होता. तिथे पण आपण संकेतकडून आणि वैशाली कॅटरसाठी सर्व्हिस दिली होती. आपल्या उरण भागामध्ये जे लागतं नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये ती अस्सल चव त्यांच्या जेवणामध्ये असते आणि एकदम माफक दरात, साध्या दरामध्ये त्यांचे सगळ्या डिशेस असतात. म्हणजे ग्रेव्हीपासून मटण असेल, सुकं चिकन असेल, भाकरी असेल, पुरी असेल, एकदम जे आपल्याला पटतं तसं एकदम त्यांचं जेवण असतं. खरोखरच चांगली सर्व्हिस आहे त्यांची, म्हणून आम्ही लगेच सेकंड टाईमला पण त्यांनाच बोलवलेलं आहे. संकेत तसा माझा मित्रच आहे आणि तो सगळ्या गोष्टी ऑन टाईम लास्ट मिनिटला पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे आजचंच झालं तर मी त्याला 4 वाजता सांगितलं की मला स्प्रिंग रोल मिळतील का, त्याने दादा मी करतो अरेंज, आणि त्याने ते केले. हे त्याचं वैशिष्ट्य आहे ॲक्च्युली. ओके दादा, ओके ओके दादा, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आज आपल्या दादाच्या 3 ऑर्डर होत्या आणि तिन्ही ऑर्डर यशस्वीरित्या पार झाल्या. तुम्हाला सर्व काय दाखवल्या आणि बाईट याकरिता घेत असतो आपण, कारण का तिन्ही ऑर्डर एकदम सेफली हँडल केलेले आहेत, कारण का परिवार मोठा आहे आणि त्यांची टीम इतकी मोठी आहे, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, सेफली सर्व पार केले आहेत. आणि बाईट यासाठी जेणेकरून तिकडची टेस्ट कशी होती, तिकडची मॅनेजमेंट कशी होती ते थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो, ते सांगण्याचा प्रयत्न असतो. आणि आता वेळ आलेली आहे जो सरप्राईज किंवा जी ऑफर आहे, जी आपल्याला वैशाली इव्हेंट आणि कॅटरिंग करून भेटणार आहे, ती आपण संकेत कडू दादाच्या तोंडून ऐकूया ना. आता आपला हा सीझन तर सर्व संपलेला आहे. जवळजवळ लग्न सराईचा सीझन संपलेला आहे. आता पुढचा सीझन आपला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी सीझन चालू होईल आणि सीझनची बुकिंग आपण येत्या 5 तारखेपासून बुकिंग चालू करणार आहोत. हां, सर्वांसाठी एक ऑफर आहे. ज्यांनी कोणीही राजच्या थ्रू किंवा राजचा चॅनल सबस्क्राईब करून राजच्या थ्रूच मला कॉल येऊ दे का, ती उत्तम असेल. आणि त्या सर्वांसाठी आपण 10% ऑफ देणार आहोत सर्व टोटल बिलिंग अमाऊंटवर. छोटी ऑर्डर असू दे, मोठी ऑर्डर असू दे, सर्वांसाठी पुढच्या नेक्स्ट सीझनची. ओके. नेक्स्ट सीझनची जर तुम्ही ऑर्डर आपल्या वैशाली इव्हेंट अँड कॅटरर्स आहे त्या म्हणजे संकेत कडूला आपल्या नावाने कॉन्टॅक्ट करताय तर तुम्हाला 10% ऑफ भेटेल. 10 म्हणजे जर मोठी ऑर्डर असेल तर 10% भरपूर मोठी अमाऊंट झाली दादा ना. नक्कीच. तर आपल्याकडून तुमच्यासाठी एक स्पेशल म्हणजे दादा बरेच म्हणजे आपण असतो बघ, आपल्या नाव सांगितलं तर थोडेफार पैसे कमी झाले पाहिजे. तसाच दादाशी बोलणं माझ्या यापूर्वी झालं होतं का दादा असं आपण काहीतरी प्लॅन केला पाहिजे, तर दादा त्याला कुठल्या बाबतीत नाही बोलला आणि ही माझी जी छोटीशी इच्छा होती ती दादाच्या थ्रू पूर्ण झालेली आहे. धन्यवाद दादा. आणि पुढच्या वर्षासाठी काय प्लॅन आहेत? नवीन काय बघायला भेटणार? सर्व नवीन येणार आहे. काउंटर असतील नवीन, डिश नवीन असतील, बुफेचा सेटअप पूर्ण नवीन आहे. सर्व गोष्टी नवीन असणार आहेत, सर्व चेंज असणार आहेत. सर्व जे या सीझनला झालेलं असेल ते- वैशाली इव्हेंट 2.0 बघायला भेटणार आपल्याला. नक्कीच 100%. ओके दादा, करूया ब्लॉग आजचा एंड. हो, 3 ऑर्डर होत्या, भरपूर गडबड असते पण एक टीम वर्क असते, मॅनेजमेंट असते, त्याच्यानुसार ते सर्व सेफली पार पडत असं, यशस्वीरित्या पार पडत असं. मला व्लॉग कसा वाटला, छोटासा होता, पेमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या, 10% ऑफ भेटेल.